friend. Myself Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya, Bhusawal. Friends, Natural Resources Standard 7 General Science. आपण मागच्याच पाठामध्ये नॅचरल रिसोर्सेस बद्दल काही माहिती पाहिलेलीच आहे. आता त्यामध्ये थोडे पुढची आपण माहिती अभ्यासूया. मग चला आता आपण अभ्यासाकडे वळूया. याच्यामध्ये सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओअर्स, आयर्न ओअर्स, मॅग्नीज, बॉक्साइट, कॉपर अँड मिका. These are our example. Then start now. Iron ore. Some important minerals and ores. Then first iron ore. Iron occurring in the impure state is called iron ore. Iron ore is used to make a variety of articles from pins to heavy machinery. For example, farming implements, railway, rails of railway, tracks, etc. For the four main ores of iron are magnetite, hematites, ligninites and sideritites. तर फ्रेंड्स की आयर्न ओअर्स जसं आपण काही खनिज पाहिली तर त्याच्यामध्ये आज आपण आयर्न ओअर बद्दल माहिती सगळ्यात पहिले पाहणार आहे. त्या आयर्न ओअर मध्ये आपण पाहिलं की आयर्न ऑकरिंग इन इम्प्युअर स्टेट, की जेव्हा इम्प्युअर स्टेट मध्ये म्हणजे अशुद्ध स्वरूपामध्ये जेव्हा लोखंड असतं तर ते खाणीमधून जेव्हा सापडतं तर ते आयर्न ओअर मधून येत असतं. मग हे आयर्नचा आपल्याला यूज काय, तर घरामध्ये लहानशा पिनापासून तर फार्मिंगचे मोठे मोठे जे अवजार आहे ते सगळं बनवण्यासाठी आज आपण आयर्नचा वापर करत असतो. आणि तुम्ही पण घरामध्ये बरेचसे तुमचे उपकरण जे आहे ते आयर्नचेच बनलेले असतात. म्हणून याच्यामध्ये एक्झाम्पल दिलंय फार्मिंग इम्प्लिमेंट्स. तसंच रेल्वेचे जे ट्रॅक्स आहे ते पण कशाचे बनलेले असतात, तर आयर्नचेच असतात. याच्यामध्ये याचे 4 प्रकार इथे दाखवलेले आहे की हे 4ही प्रकार जे आहे ते कशापासून तयार झालेले आहेत, तर आयर्न पासून, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो लोह खनिज. तर लोह खनिजाचे हे 4ही प्रकार आहेत. तर आता तुम्हाला लोह खनिज काय आहे हे समजलंच असेल. आता आपण पुढचं खनिज पाहूया. दुसरं खनिज आहे मॅग्नीज. Manganese occur in the form of its carbonate, silicate and oxide. Compounds of manganese are used in the preparation of medicine for giving a pink tint of glass to glass. जसं काचेला जर कधी गुलाबी रंग द्यायचा असेल म्हणून इथे पिंक टिंट टू ग्लास, जर काचेला गुलाबी रंग द्यायचा असेल तर त्यामध्ये कशाचा वापर केला जातो, मॅग्नीजचा वापर केला जातो. मॅग्नीज जे आहे हे पण कुठे सापडतं, तर मॅग्नीज हे पण खाणीमध्ये सापडत असतं. आणि मॅग्नीज मध्ये बऱ्याचशा अशा काही मेडिसिन्स आहे म्हणजे औषधी आहे की त्या प्रिपरेशन करण्यासाठी मॅग्नीजचा वापर केला जातो. मॅग्नीज इज ऑल्सो यूज इन इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स. आपल्या घरामध्ये बरेचसे जे काही इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स आपण यूज करतो तर त्यामध्ये मॅग्नीजचा वापर केला जातो. जर कधी तुम्हाला कोणी विचारलं की या धातूचा काय उपयोग आहे, हे कशासाठी आपण पाहतोय की कोणता धातू कशासाठी वापरतात, त्याचा कुठे उपयोग केला जातो, तर हे जे त्याचे उपयोग आहे ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मग आता मॅग्नीजचा उपयोग जर कधी कोणी विचारला तर तो काच जे आहे त्याला जर कधी पिंक गुलाबी छटा आणायची असेल तर त्याच्यासाठी वापरला जातो. इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स आहे किंवा तुमचं मेडिसिन प्रिपरेशन साठी पण मॅग्नीजचा वापर केला जातो. आता आपण तिसरं धातू पाहणार आहोत. मग आता आपण तिसऱ्या धातूमध्ये आहे बॉक्साइट. बॉक्साइट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओअर ऑफ ॲल्युमिनियम. इट कंटेन्स, म्हणजे बॉक्साइट पासून सगळ्यात जास्त काय मिळत असतं, ॲल्युमिनियम, त्याच्यापासून निर्मिती होते. इट कंटेन्स 55% ॲल्युमिनियम, त्याच्यामध्ये 55% ॲल्युमिनियम असतं. बॉक्साइट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. तुम्हाला माहिती आहे की ॲल्युमिनियम हे काय आहे की इलेक्ट्रिसिटी आणि हीट या दोघांचं गुड कंडक्टर ते आहे, म्हणजे सुवाहक त्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळे मग आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे बनवतो तर यामध्ये बरीचशी जी भांडी आहे ती कशाची आपण यूज करत असतो, त्या ॲल्युमिनियमची आपण वापरत असतो. देअरफॉर इट इज यूज मेनली इन एरोप्लेन्स. सगळ्यात जास्त एरोप्लेन मध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड मेक इलेक्ट्रिक वायर्स. आपल्या घरामध्ये जेवढ्या काही इलेक्ट्रिक वायर्स आहेत त्या सगळ्यामध्ये बॉक्साइटचा वापर केलेला असतो, म्हणजे ॲल्युमिनियमचा ते असतात. तर असा हा तिसरा भाग पण आपण समजून घेतला. आता आपण पुढे पाहूया. चौथा आहे कॉपर. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द
vicinity of iron and other minerals. की कॉपर म्हणजे आपलं लोह, आयर्न आणि दुसरे आणखीन जे खनिज आहे यांच्या मिश्रणामधून तयार झालेला हा कॉपर आहे, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं तांबे. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॉपर हे काय आहे, तर इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर त्याला मानलं जातं. देअरफॉर इट इज यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. म्हणून आपल्या घरामधल्या जेवढ्या काही इलेक्ट्रिक वायर्स आहे त्या कशापासून बनलेल्या आहे, तर कॉपर पासून बनलेल्या आहे. ॲज वेल ॲज इन रेडिओज, टेलिफोन्स, व्हेकल्स अँड फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स अँड स्ट्रेचर्स. की आपले जेवढे काही भांडीकुंडी आहे घरामधल्या त्या असतील, टेलिफोनच्या वायर असतील, व्हेकल्स असतील किंवा रेडिओचे आहे जिथे म्हणजे बऱ्याचशा भिंतारी पण असतात, तर त्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉपरचा वापर केला जातो. आता आपण पुढे पाहूया. पाचवा आता आपण पाहणार आहे मायका. मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं आतापर्यंत आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पाहिले, आता मायका जे आहे ते म्हणजे काय, तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्याला आपण अभ्रक असं मराठीमध्ये म्हणतो. तर इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेअर. की याची जेवढी जाडी असेल, जेवढी परत त्याच्यावरती एकावर एक द्याल तर तेवढी त्याची व्हॅल्यू काय होईल, वाढत जाईल, किंमत वाढेल. मायका हॅज मेनी युजेस सच ॲज इन आयुर्वेदिक मेडिसिन्स. जे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. काही डाईस तयार करायचे आहे किंवा इलेक्ट्रिक मशीन्स तयार करायचे, इक्विपमेंट्स आपल्याला वापरायचे, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट्स असतील, तर या सगळ्यांसाठी मायकाचा वापर केला जातो. म्हणजे इथे तुम्हाला हे 5 प्रकार समजलेच असेल. तर आता आपण पुढे पाहूया. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहे फ्युएल. फ्युएल ज्याला मराठीमध्ये म्हणतात इंधन. तर can you tell what is mean by fuel? Which natural resources do we use as fuel? तुम्ही कोणता असा नॅचरल रिसोर्सेस आहे ते फ्युएल म्हणून वापरतात? तर विद्यार्थी मैत्रिणींनो, याचं उत्तर इथेच दिलेलं आहे. व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज इन डे टू डे लाईफ ऑफ फॉर जनरेटिंग एनर्जी. दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड फ्युएल्स. आपण आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपण जी किंवा आपल्याला ऊर्जा निर्माण करायची आहे त्यासाठी जे पदार्थ आपण वापरतो त्याला आपण फ्युएल्स असं म्हणतो. फ्युएल्स आर फाउंड इन अ सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. तिघी स्टेटमध्ये हे फ्युएल जे आहे ते आपल्याला मिळत असतं. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या तिघी अवस्थेमध्ये ते असतं. मग आता ते कसं ते आपण पाहूया. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोल दिलेलं आहे. कोल म्हणजे कोळसा. मिलियन्स ऑफ इयर्स अगो फॉरेस्ट गॉट ब्युरिड underground as a result of contained natural events. Layers of soil kept getting deposited over them. The very high pressure from above and the heat from the earth's interior slowly transformed the buried plants into fuels. म्हणजे फ्युएल्स कसं निर्माण होतात, तर कसे निर्माण होतात, याला लाखो वर्षाचा कालावधी लागतो. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा जर एखाद्या वेळेस भूकंप आला असेल, ज्वालामुखी आला असेल किंवा काही पण नैसर्गिक आपत्ती आली असेल आणि त्यामध्ये एखादी जे जंगल असेल तर ते सजीवांसहित पूर्णच्या पूर्ण जंगल काय होतं, जमिनीखाली गाडलं जातं. आणि जमिनीखाली गाडल्या गेल्यानंतर जमिनीच्या म्हणजे आपली जी पृथ्वी आहे तिच्या अंतर्गर्भातील उष्णता आणि वरतून दाब या दोघांमुळे तिथे जी सजीव सृष्टी की जी गाडली गेलेली आहे त्याचं कशामध्ये रूपांतर होईल, फ्युएलमध्ये रूपांतर होतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला फ्युएल मिळतात. कोल वॉज दिस फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ दिस प्लांट्स. दॅट इज वाय कोल इज सेड टू बी अ फॉसिल फ्युएल्स. म्हणून आपण कोल जे आहे म्हणजे कोळसा जे आहे त्याला फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन म्हणून म्हणतो. कारण त्याच्यामध्ये जीव काय केले गेलेले, गाडले गेलेले आणि त्याच्यापासून निर्माण झालेला हा इंधन आहे, म्हणून त्याला फॉसिल फ्युएल्स असं म्हणतात. आता आपण पुढे पाहूया. इथे दाखवलंय की ते कसं तयार होतं, मग ती आधी समजून घेऊया. कोल इज फाउंड इन माइन्स, पेट, लिग्नाइट, बिटुमिनास. जसं पीट आहे, लिग्नाइट आहे, बिटुमिनास आहे आणि अँथ्रेसाइट. हे चारही जे आहे तर व्हेरियस टाइप्स ऑफ कोल, हे चारही कोळशाचे प्रकार आहे. याच्यामध्ये अँथ्रेसाइट हा जो आहे तो कोल ऑफ हायेस्ट ग्रेड म्हणजे सगळ्यात उच्च प्रतीचा
कोळसा, तर तो कोणता, तर अँथ्रेसाइट मानला जातो. हे चारही नाव लक्षात ठेवा. पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रेसाइट हे चारही कोळशाचे प्रकार मानले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात हाय लेवलचा कोळसा म्हणजे अँथ्रेसाइट आहे आणि सगळ्यात लो लेवल म्हणजे पीठ त्याला म्हटलं जातं. मग कोल इज इन अ वे storehouse of carbon. It is burned to obtain high heat energy. तुम्हाला माहिती की जेव्हा कोळसा जाळला जाईल तर त्याच्यापासून हीट निर्माण होते, म्हणजे हीट एनर्जी आपल्याला मिळते. आणि कोल इज यूज ॲज अ फ्युएल. इट इज यूज ॲज अ फ्युएल इन थर्मल पॉवर स्टेशन ॲज वेल ॲज इन रन्स बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. बरेचसे रेल्वे इंजिन असतील, बॉयलर्स असतील, याच्यामध्ये आपण कोळशाचा वापर इंधन म्हणून करत असतो. कोल इज ऑल्सो यूज ॲज अ फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग bricks in kilns on a large scale. The gaseous fuels powder producer gas and water gas and obtained from coal. Coal is an energy resources contributes greatly to industrial development. तुम्हाला एखादी इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोलचा वापर केला जातो, म्हणजे कोळसा ही जी एनर्जी आहे तिचा वापर केला जातो. अशा पद्धतीने ते हे जे चित्र दाखवले त्याच्यावरून समजतं आपल्याला की ते जंगल असतील पहिले, कालांतराने ते जंगल काय झाले, जमिनीच्या खाली गाडले गेले, त्याच्यामध्ये हीट आणि प्रेशर यामुळे इथे काय झालं, कोलची निर्मिती झाली. तर अशा पद्धतीने या चित्रावरून, या फिगरवरून पण आपल्याला समजतं की कोळसा कसा निर्माण झाला आणि तो इंधन म्हणून आपण कसं वापरत असतो. आता आपण पुढे पाहूया. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता इथे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचंय, इथे पाहायचंय तुम्ही की काय आहे. हाऊ वेअर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फॉर्म. जसं आता आपण कोळसा कसा तयार झाला तो पाहिला, तर त्याच पद्धतीने मिनरल ऑइल्स आणि नॅचरल गॅस पण कसे तयार होत असेल तर तेही तुमच्या लक्षात येईल. इथे मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो अशी परिस्थिती होती, त्यानंतर 1000 इयर्स मध्ये अशी झाली आणि नंतर ॲट अ प्रेझेंट आत्ता अशी परिस्थिती आहे. तर हे जे सूक्ष्मजीव आहे किंवा सजीव आहे सगळे पूर्ण, तर ते कालांतराने काय होतात, इथे समुद्रामध्ये गाडले जातात आणि गाडले गेल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, तर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस मध्ये होईल आणि मग नंतर ते आपल्याला मिनरल ऑइल्स आणि नॅचरल गॅस मिळत असतात. तर अशा पद्धतीने आपण इथे सांगू शकतो. आता आपण पुढे पाहूया. आता इथे काही इन्स्टिट्यूशन दिलेले आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन. द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ज्याला आपण म्हणतो ONGC, याचं शॉर्टकट हे आहे, was established on 14th August 1956. It functions under the Ministry of Petroleum and Natural Gas of the Government of India. ONGC is the largest oil and gas research and production company in India. आपल्या भारतामधली सगळ्यात मोठी ही कंपनी मानली जाते. इट्स हेड ऑफिस, याचं जे मुख्यालय जे आहे ते डेहराडूनला आहे. उत्तराखंडामधलं जे डेहराडून आहे तिथे हे आहे. ONGC प्रोड्यूस अबाउट 77% ऑफ द क्रूड ऑइल अँड अबाउट 62% ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन इंडिया. ऑफ द 7 ज्या 7 संस्था आहे त्याच्यापैकी 6 ज्या संस्था आहे त्या 6 संस्थेचं जे काम आहे म्हणजे एक्सप्लोर 6 ज्या आहे त्या सक्सेसफुली एक्सप्लोर कोणी केलं, तर ONGC ने केलेलं आहे. अशा पद्धतीने ही जी संस्था आहे ती आपल्या भारतामध्ये कार्यरत आहे आणि तिचं मुख्यालय डेहराडूनला आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे पाहूया. मग आता विद्यार्थी मैत्रिणींनो, हा आपण भाग अभ्यासला. मग आजचा होमवर्क काय, तर तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यावरचं पेज नंबर 112 जे आहे त्याच्यामध्ये एक्सरसाइज तुम्हाला दिलेली. या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 जे आहे ते पूर्ण तुम्हाला काय करायचंय, तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचंय. थँक्यू, धन्यवाद.